आणि माझा विश्वास तूच खरी तर. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे 17 जूनचा भाग खूप छान दाखवला आहे. सायली बेपत्ता झाल्यामुळे कल्पना आणि प्रतिमा तसे सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहेत आणि आता अर्जुन सायलीला घेऊन प्रतिमाकडे आला आहे. त्यामुळे प्रतिमा सायलीला पाहून खूप खुश झाली आहे आणि तिने सायलीला परत जाऊन मिठी मारली आहे आणि म्हणत आहे, सायली तू कुठं गेली होतीस आम्हाला सोडून, काहीच न सांगता. इकडे प्रियाने जेलमधून सचिनला फोन केला आहे आणि ती विचारत आहे, सचिन तुम्ही प्रेग्नेंट आहे ही बातमी सुभेदारापर्यंत पोहोचवलीस का नाही? तर सचिन म्हणत आहे, मी प्रयत्न करत आहे प्रिया, मी ही बातमी अस्मिताला सांगणार आहे. जेव्हा ही बातमी अस्मिताला कळेल तेव्हा अस्मिता गप्प बसणार नाही आणि तिच्या भावाला ही बातमी ती लगेच सगळ्यांना जाऊन सांगेल आणि मग काय होईल ना, तुझी सुभेदारांच्या घरामध्ये जोरात एंट्री. सचिन असं म्हणल्यावर प्रिया खूप खुश झाली होती. प्रियाला कधी एकदा जेलच्या बाहेर निघून सुभेदारांच्या घरामध्ये जाईल असं झालं आहे आणि पहिल्यासारखे कटक कारस्थान करायला प्रिया मोकळी. इकडे आता अर्जुन हा सायलीचं तन्वी आहे याचे पुरावे गोळा करत आहे. तो सायलीला म्हणत आहे, आपल्याकडे आणखीन एक मोठा पुरावा आहे. सायली म्हणते, कोणता पुरावा आहे? अर्जुन बोलतो, प्रियाने लॅबमध्ये जे सॅम्पल दिलं होतं ते सॅम्पल आणि रविराज काका, प्रतिमा सॅम्पल व तुझं सॅम्पल आपल्याला मॅच करून करता येईल. सायली म्हणते, हे कसं? काहीतरी ठोस पुरावा सापडला ना मग ही सगळ्यांना समोर जाईल आणि सांगेल मी रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे. तेवढ्यातच आता तेथे प्रतिमा आलेली आहे आणि तिने सायलीचे बोलणे ऐकले.